अशोक करातला न्यायालयीन कोठडी मंजूर. उद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग आणि उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार. खरातची उद्या पुन्हा एकदा मागणार पोलीस कोठडी. विलिनीकरणाच्या चर्चेवेळेला सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाचा प्रश्नच नव्हता. शशिकांत शिंदेंचं सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर. विलिनीकरणाची चर्चा झाली होती हे तटकरेंनी मान्य केलं असंही शिंदेंचं स्पष्टीकरण. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ. मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला. मध्यरात्रीपासून नवे दरही लागू. जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतामध्ये सुरू. तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत. प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार. सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ सुरू. सोनं प्रति तोळा 3,500 रुपयांनी तर चांदी 6,000 रुपये किलोनी महागली. इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवरती हल्ले सुरू. बहरीनमधल्या अमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवरती हल्ला. 18 कंपन्यांवरती आजपासून हल्ले करू अशी इराणनं काल दिली होती धमकी. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आसाममधल्या चहाच्या मळ्यांना भेट. चहाची पानं तोडून शेतमजुरांच्या सोबतही साधला संवाद. संस्मरणीय अनुभव होता मोदींकडून भेटीचं वर्णन. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस. ज्योतिबा डोंगरावरती सासनकाठ्या नाचवत भाविकांकडून आनंद साजरा. राज्यभरामधून दर्शनासाठी मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.